नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत सुसला। सुसलाच म्हणजेच सुशिला किंवा गिरमीट असे अनेक नावे या पदार्थाला आहेत। तर हा पदार्थ कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या गावांमध्ये आणि मराठवाड्यामध्ये फेमस आहे। करण्यात एकदम सोपा आणि चवीला पचायला हलका असा हा पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे केला जातो। तर आता आपण बनवत आहोत सुसला। तर यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कसा बनवायचा ते पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहूया। तर यासाठी महत्त्वाचा पदार्थ म्हणजे आपल्याला इथे कुरमुरे हवेत। तर कुरमुरे कोणतेही चालतील, असं काही नाहीये की नाशिकचाच कुरमुरा हवाय किंवा कुठला दुसरा कुरमुरा हवाय असं काही नाही, कोणताही कुरमुरा चालतो आणि अगदी भन्नाट अशी ही रेसिपी होते। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर मी इथे अर्धा किलो कुरमुरे घेतलेत। कुरमुरे अर्धा किलो घेतले असतील तर आपल्याला एक मोठा कांदा घ्यायचा आहे, छान बारीक चिरून एक मोठा कांदा, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला आवडत नसेल खूप जास्त तिखट तर तुम्ही कमी तिखट घातलं तरी सुद्धा चालेल। नंतर टोमॅटो घेतलेला एक बारीक चिरून, एक लिंबू घेतलेला आहे। नंतर आपण इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे गार्निशिंगसाठी आणि फोडणीसाठी। कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे फोडणीसाठी। नंतर इथे आपण डाळवे घालणार आहोत। तर डाळवे हे खूप सुंदर लागतात सुसलामध्ये, तुम्ही नक्की ट्राय करून पहा। नंतर आपण इथे शेंगदाणे घेतलेत आणि बारीक शेव आपल्याला सजावटीसाठी। तर चला मग आता आपण सुरुवात करूया। पहिले तर आपण जे कुरमुरे घेतलेले आहेत ते चांगले धुवून घ्यायचे। कसं माहिती का, धुतल्यानंतर ते पोह्याप्रमाणे होतात आणि मग अगदी मस्त मोकळा सळसळीत असा हा सुसला बनतो। तर आधी आपण काय करूया, पोहे चांगले धुवून घ्यायचे। तर काय आता हा पोहे भिजलेले आहेत हे कळतं ना आपल्याला, तसंच आपल्याला कुरमुरे कसे भिजलेत हे कसं कळतं, तर त्यामधनं असा फटफट असा आवाज येतो कुरमुऱ्यांमधनं आपण पाणी घातल्यानंतर। आणि जेव्हा हे कुरमुरे भिजतात तेव्हा ह्याचा आवाज कमी कमी होत जातो आणि मग तेव्हा आपण ह्या कुरमुऱ्यामधनं पूर्ण पाणी काढून घ्यायचंय। खूप जास्त वेळ नाही ठेवायचे पाण्यात, अगदी 2 मिनटं आपण हे पाण्यात ठेवायचे आणि लगेचच आपण त्याचा आवाज बंद झाला किंवा कमी झाला का लगेचच आपण हे कुरमुरे पिळून घ्यायचे। दोन्ही हातामध्ये दाबून हे पिळून घ्यायचे आणि पूर्ण काढून घ्यायचे पाण्यामधनं आणि पाणी फेकून द्यायचं। तर आता हे कुरमुरे जे आहेत हे भिजलेत, आता मी ह्यामधनं पाणी काढून घेते। ते बघा दोन्ही हाताने अशा पद्धतीने दाबून याचं पाणी काढून घ्यायचं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये हे कुरमुरे काढून घ्यायचे। हे पहा मस्त, तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा। तर सुसला हा बऱ्याच प्रकारे केला जातो। काही जण ह्यामध्ये मेटकूट घालून सुद्धा सुसला बनवला जातो। नंतर काही जण ह्यामध्ये चिंचेचा कोळ घालतात किंवा शेव घालतात, मेथकूट घालतात, बरेच प्रकारे हा सुसला बनवला जातो। तर आपण हा साध्या पद्धतीने असा बनवणार आहोत। तर आता मी पूर्ण पाणी निथळवून घेते आणि कुरमुऱ्यामधलं पूर्ण पाणी काढून झालेलं आहे। तुम्हाला दिसतच असेल की जे आपण जेव्हा पोहे आपले जे कुरमुरे बनवतात तर ते रेतीमध्ये भाजले जातात तांदूळ, त्यामुळे त्याच्यामध्ये माती असायची शक्यता असते, त्यामुळे व्यवस्थित धुवून घ्यावे लागतात। आता जे शेंगदाणे आहेत ते तळून घेतलेले आहेत, मी साईडला काढून घेतलेत। आता आपण इथे पॅनमध्ये 2 भांडे तेल घातलेले 2 पळ्या आणि त्यामध्ये मोहरी घालतोय। मोहरी छान तडतडली का आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। मोहरी 1 चमचा घातली आहे, जिरं आपण अर्धा चमचा घालतोय। का लगेचच आपण इथे कढीपत्त्याची पानं, हिरवी मिरची वगैरे घालून घ्यायची। तर आता इथे मी कढीपत्त्याची पानं घालून घेतले, कढीपत्ता पण छान असा खमंग तडतडलाय। आता आपण इथे हिरवी मिरची घालूया। हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त घालू शकतो। आता आपण यामध्ये कांदा घालायचा आहे। तर एक मोठा बारीक चिरलेला कांदा मी इथे घालून घेते। कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आपल्याला।
तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला आधी मिळेल. तर आता आपला कांदा छान परतून घ्यायचा आहे. 5-1 मिनिटं लागतो कांदा परतवायला आणि चांगला परतवायचा आहे, कच्चा ठेवायचा नाहीये. आणि तुम्हाला जर माझ्याकडून अजून कोणत्या रेसिपी हव्या असतील तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी त्या बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता आपला कांदा चांगला परतलाय. आता आपण यामध्ये टॅमॅटो घालून घेऊया. तर टॅमॅटो चांगले शिजवून घ्यायचेत आपल्याला, म्हणजे कांद्यामध्ये चांगले परतून आपल्याला हे शिजवून घ्यायचे. कारण कच्चे जर आले ना दाताखाली तर चांगले लागत नाही. त्यामुळे टॅमॅटो आपल्याला चांगले एकतर अगदी बारीक कापून घ्यायचे आणि मस्त आपल्याला तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे. तर तुम्ही 1 ते 2 मिनटं झाकण ठेवून हे टॅमॅटो शिजवलात तरी सुद्धा चालेल. तर मी आधी हे चांगले परतून घेते आणि मग 1 मिनिटभर झाकण ठेवून मी टॅमॅटो चांगला शिजवून घेणार आहे. तर आता आपण पाहूया की आपला टॅमॅटो शिजलाय का ते. पण मी इथे 1-2 मिनिटं झाकण ठेवणार आहे. एक 2 मिनिटं झालेत आणि आपला जो टोमॅटो आहे तो टोमॅटो सुद्धा छान असा शिजलेला आहे. आता आपण झाकण काढून घेऊया आणि बघूया की आपला टोमॅटो कसा शिजलाय ते. आता मी झाकण काढून घेते. हे पहा, आपला टोमॅटो छान असा शिजलेला आहे. एकदा परतून घेऊया आणि ह्यामध्ये आता आपल्याला हळद घालायची आहे. नंतर मीठ घालून घ्यायचे, हळद घालायचे, डाळे, शेंगदाणे हे सगळं आता आपण घालून घ्यायचं. तर आधी आपण शेंगदाणे घालतोय. आता आपण इथे डाळवे घालणार आहोत आणि पुन्हा एकदा हे चांगलं परतून घ्यायचंय. थोडीशी कोथिंबीर मी घालणार आहे फोडणीमध्ये. मला कोथिंबीरीची टेस्ट खूप आवडते आणि सुगंधही आवडतो, त्यामुळे मी कोथिंबीरीचा वापर थोडासा जास्त करते. आता आपण यामध्ये हळद घालून घेऊया. आता आपण यामध्ये हळद, हिंग घालून घ्यायचंय. तर मी हिंग आधीच घातलंय. आता आपण हळद घालून छान असं परतून घ्यायचंय. अगदी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. आणि आता आपण जे चवीपुरतं मीठ घालायचंय. मीठ घालताना अगदी बेताने घालायचंय. आपल्याला दिसताना कुरमुरे खूप जास्त दिसतात, पण सुशीला जो आहे हा अगदी कमी बनतो. मी जवळजवळ अर्धा किलो पोहे इथे घेतले होते, पण बनताना मग तो कमी होतो. त्यामुळे कुरमुरे घेताना जर आपल्याकडे जास्त जण असतील तर कुरमुरे घेताना हे थोडेसे जास्त घ्यायचे. आता मीठ टाकलेलं आहे आणि सुशील जे कुरमुरे आहेत ते घातलेले आहेत भिजवलेले, आणि छान असं मीडियम गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. झाकण वगैरे ठेवायची गरज पडत नाही. आता थोडीशी साखर घातली आहे चवीसाठी. आता आपण इथे लिंबू पण पिळायचं आहे. तर एकदा साखर परतून घेऊया आणि मग आपण इथे अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे. कोथिंबीर घालायची आहे. तर अर्धा लिंबू मी इथं पिळलेला आहे आणि एकदा परतून घेऊया. भरपूर अशी कोथिंबीर घालूया. छान असं परतलं गेलंय.
भरपूर कोथिंबीर घालून आता आपण सर्व करूया. तर आपल्या सुशिला तयार आहे, सुशिला तयार आहे. तर नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आता मी हे सुशिला आहे हे मुलांना खायला देते आणि आपली ही रेसिपी तयार झालेली आहे. चला तर मग पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.